Constitution of Criminal Courts under CRPC 1973 दंड प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत फौजदारी न्यायालयांची रचना 1. इंट्रोडक्शन प्रस्तावना भारतातील फौजदारी न्यायव्यवस्था मुख्यतः दंड प्रक्रिया संहिता 1973 या कायद्याद्वारे नियंत्रित केली जाते. या कायद्यात गुन्ह्यांची चौकशी, तपास, खटल्याची सुनावणी आणि शिक्षा देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. न्यायव्यवस्था प्रभावीपणे चालावी यासाठी CRPC अंतर्गत विविध प्रकारची फौजदारी न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. ही न्यायालये श्रेणीबद्ध पद्धतीने कार्य करतात आणि प्रत्येक न्यायालयाला विशिष्ट अधिकार दिलेले आहेत. CRPCच्या कलम 6 ते 35 मध्ये फौजदारी न्यायालयांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. या व्यवस्थेचे उद्दिष्ट हे निष्पक्ष चौकशी, न्यायव्यवस्थेचे प्रभावी कार्य आणि समाजात कायदा व सुव्यवस्था राखणे आहे. 2. क्लासेस ऑफ क्रिमिनल कोर्ट्स फौजदारी न्यायालयांचे प्रकार सेक्शन 6 CRPCच्या कलम 6 नुसार भारतातील फौजदारी न्यायालयांचे विविध प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. त्यामध्ये सेशन न्यायालय, प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्यायिक दंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांचा समावेश होतो. महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकारी न्यायालये देखील स्थापन केली जातात. या वर्गीकरणामुळे गुन्ह्यांच्या गंभीरतेनुसार योग्य न्यायालयात खटले चालवले जातात आणि न्यायालयीन कामकाजाचे योग्य विभाजन होते. 3. सेशन डिव्हिजन सेशन विभाग सेक्शन 7 CRPC कलम 7 नुसार प्रत्येक राज्यात एक किंवा अधिक सेशन विभाग तयार केले जातात. प्रत्येक सेशन विभागासाठी सेशन न्यायालय स्थापन केले जाते. या विभागांचे भौगोलिक क्षेत्र राज्य सरकार आणि उच्च न्यायालय यांच्या सल्ल्याने निश्चित केले जाते. या व्यवस्थेमुळे फौजदारी प्रकरणांचे योग्य विभाजन होते आणि न्यायप्रक्रिया अधिक प्रभावीपणे पार पडते. 4. कोर्ट ऑफ सेशन सेशन न्यायालय सेक्शन 9 CRPC कलम 9 नुसार प्रत्येक सेशन विभागात सेशन न्यायालय स्थापन केले जाते. या न्यायालयात सेशन न्यायाधीश, अतिरिक्त सेशन न्यायाधीश आणि सहाय्यक सेशन न्यायाधीश नियुक्त केले जातात. खून, बलात्कार, दरोडा यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची सुनावणी या न्यायालयात केली जाते. त्यामुळे फौजदारी न्यायव्यवस्थेत सेशन न्यायालय अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. 5. चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट मुख्य न्यायिक दंडाधिकारी सेक्शन 11 सेक्शन 11 नुसार प्रत्येक जिल्ह्यात मुख्य न्यायिक दंडाधिकारी नियुक्त केला जातो. जिल्ह्यातील सर्व न्यायिक दंडाधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम या अधिकाऱ्याचे असते. जिल्ह्यातील अनेक फौजदारी प्रकरणांची सुनावणी या न्यायालयात केली जाते. त्यामुळे जिल्हा स्तरावर न्यायव्यवस्था व्यवस्थित राहते. 6. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी सेक्शन 12 CRPCच्या कलम 12 नुसार प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी नियुक्त केले जातात. या न्यायालयात अनेक फौजदारी प्रकरणांची सुनावणी केली जाते. लहान व मध्यम स्वरूपाच्या गुन्ह्यांचे खटले येथे चालवले जातात. त्यामुळे फौजदारी न्याय प्रक्रियेची सुरुवात प्रामुख्याने याच न्यायालयातून होते. 7. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट सेकंड क्लास द्वितीय वर्ग न्यायिक दंडाधिकारी द्वितीय वर्ग न्यायिक दंडाधिकारी न्यायालये साध्या व किरकोळ गुन्ह्यांची सुनावणी करतात. या न्यायालयांचे अधिकार मर्यादित असतात. तरीही लहान गुन्ह्यांचे प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी ही न्यायालये महत्त्वाची भूमिका बजावतात. 8. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट्स महानगर दंडाधिकारी न्यायालये सेक्शन 8 CRPC कलम 8 नुसार ज्या शहरांची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्या शहरांना महानगर क्षेत्र घोषित केले जाते. अशा क्षेत्रात महानगर दंडाधिकारी न्यायालये स्थापन केली जातात. ही न्यायालये शहरातील फौजदारी प्रकरणांची सुनावणी करतात. 9. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन प्रादेशिक अधिकार क्षेत्र प्रत्येक फौजदारी न्यायालयाला विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील प्रकरणे ऐकण्याचा अधिकार असतो. साधारणपणे गुन्हा ज्या क्षेत्रात घडतो त्या क्षेत्रातील न्यायालयात खटला चालवला जातो. या नियमामुळे न्यायदान प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडते. 10. सबऑर्डिनेशन ऑफ कोर्ट्स न्यायालयांची अधीनता सेक्शन 15 CRPC कलम 15 नुसार सर्व न्यायिक दंडाधिकारी हे मुख्य न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या अधीन असतात. तसेच सेशन न्यायालय आणि मुख्य न्यायिक दंडाधिकारी हे उच्च न्यायालयाच्या अधीन असतात. या श्रेणीबद्ध व्यवस्थेमुळे न्यायव्यवस्थेत योग्य नियंत्रण व शिस्त राहते. 11. इम्पॉर्टंट केस लॉज महत्त्वाचे केस कायदे AR अंतुलाय vs RS नायक
सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी न्यायालयांचे अधिकार आणि कार्यक्षेत्र स्पष्ट केले. डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट वर्सेस दीपक महाजन, दंडाधिकाऱ्यांचे अधिकार फौजदारी कारवायात स्पष्ट केले. के.एम. नानावटी वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र, सेशन न्यायालयाची भूमिका आणि कार्यपद्धती स्पष्ट केली. 12. कन्क्ल्युजन, निष्कर्ष. दंड प्रक्रिया संहिता 1973 अंतर्गत फौजदारी न्यायालयांची रचना ही भारतीय फौजदारी न्याय व्यवस्थेचा पाया आहे. विविध स्तरांवरील न्यायालयांमुळे गुन्ह्यांच्या गंभीरतेनुसार योग्य न्यायालयात खटले चालवले जातात, त्यामुळे न्यायदान प्रक्रिया प्रभावीपणे पार पडते.